नमस्कार देवी और सज्जनों। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी भाषा हा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले। मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले। मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। हा मराठी दिन साजरा करण्याचा निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला। कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे। महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात विवेक सिंधू हे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन 1965 मध्ये राज्यभाषाचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते। आता मी जे सांगत आहे त्याकडे थोडं लक्ष देऊन ऐका, कारण इथे थोडा गोंधळ उडण्यासारखा आहे। तर अनेक वेळा सर्वसामान्य माणसाकडून मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिवस हे दोन वेगवेगळे आहेत यांची गल्लत केली जाते। मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला केला जातो आणि मराठी राजभाषा दिवस 1 मे हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे। 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने 1 मे दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने केला। महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केले। सन 1965 पासून तो अंमलात आला आणि मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला मानण्यात आला। तर हा मराठी भाषा गौरव दिन हा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जिथे जिथे भारतामध्ये मराठी लोक आहेत किंवा भारताच्या बाहेर जितके देश आहेत, जिथे जिथे मराठी माणूस ह्या जगामध्ये आहे त्यांच्यासाठी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। तर मित्रांनो, आता मी थोडीशी एक सुभाषित म्हणणार आहे। मराठी माझी माय बोली गोड तिची वाणी, मराठी माझी माय बोली गोड तिची वाणी, संतांच्या ओव्यातून वाहते ज्ञानाची खनी, संतांच्या ओव्यातून वाहते ज्ञानाची खनी, जपूया तिचा अभिमान ठेवून तिची शान, जपूया तिचा अभिमान ठेवून तिची शान, मराठी दिनी देऊया भाषेला मानाचा मुकुट महान। परत एकदा, मराठी दिनी देऊया भाषेला मानाचा मुकुट महान। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।